जय जय रामकृष्ण हरी. हात जोडून बसा, मन शांत करा, कारण आजचा विषय आहे तुमच्या हृदयाला हलवून टाकणारा आहे. कधी असं झालंय, तुम्ही भजन ऐकताना पहिली ओळ कानावर पडते आणि अचानक अंगावर शहारे येतात. थोड्याच वेळात डोळ्यातून पाणी येऊ लागतं. का? हे अश्रू अचानक का येतात? हा क्षण एवढा पवित्र का वाटतो? आज आपण या मागचं रहस्य उलगडणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत? भजन ऐकताना अश्रू येतात, पण ते नेमकं काय सांगतात? भावना, ताण की देवाचा स्पर्श? देवाचं नाव हृदयाला एवढं खोल स्पर्श का करतं? संतांनी अश्रूंना पूजा का म्हटलं आहे? भजन ऐकताना मन अचानक मोकळं कसं होतं? आत्मा देवाला ओळखतो याचा खरा अर्थ काय? विज्ञान भजन ऐकल्यावर होणारे अश्रू कसे स्पष्ट करतं? एक खरा वारकरी कथा जी ऐकताच तुमच्या डोळ्यातही पाणी येईल. हे अश्रू तुमच्या आयुष्यातील आध्यात्मिक बदलाचे लक्षण कसे आहेत? शेवटी तुम्हाला स्पष्ट समजेल. भजन ऐकताना येणारे अश्रू ही देवाची भेट असते. अभंग. भावाचा ओघ जेव्हा हृदयात वाहतो, डोळ्यातील पाणी आपोआप उभं राहतं. भावाचा ओघ जेव्हा हृदयात वाहतो, डोळ्यातील पाणी आपोआप उभं राहतं. विठ्ठलाची भेट अश्रूमध्ये दडलेली असते, ती पकडू नका, वाहू द्या. कथा दामू काकांची हृदय द्रवणारी घटना. एक वारकरी दामू काका, वय 70 पेक्षा जास्त, शरीर कमजोर, चालताना हात थरथरत. डॉक्टर म्हणाले, या वर्षी वारी करू नका, धोका आहे. काका हसून म्हणाले, विठ्ठलाला भेटायला जीवावर उद्धार व्हायचं लागतं. डॉक्टर. काका पायी निघाले. साखर कमी, पाय सुजलेले, पण मनात हरिनाम. एक सकाळी सूर्य उगवत होता. भजन सुरू झाले. कुठे नेऊ हा पंढरपुराचा मार्ग? पहिल्या ओलीवरच काकांचे डोळे पाणावले, तोंड थरारलं, हात आपोआप डोक्यावर गेले आणि त्या क्षणी काका रडू लागले. सगळे म्हणाले, काका काही झालं का? काका म्हणाले, हे रडणे नाही रे, हा माझा विठ्ठल मला मिठी मारतोय. हा क्षण, त्या अश्रूमध्येच काकांचा देव भेटला. आध्यात्मिक कारण अश्रूंचा खरा अर्थ. आत्मा देवाला ओळखतो. देवाचं नाव म्हणजे आत्म्याचा जुना आवाज, जन्मजन्मांतून आलेलं नातं. भजनातला स्वर ऐकतात आत्मा जागा होतो आणि अश्रू बाहेर येतात. दडलेली वेदना विरघळते. जी भावना आपण वर्षानुवर्षे दाबून ठेवलेली, भजन ती भावना वर काढते आणि असे अश्रू बाहेर पडतात. अहंकार वितळतो. भजन म्हणजे मी वितळण्याची प्रक्रिया. उरतो फक्त देवा तू, मी तुझं. अश्रू हेच त्याचं चिन्ह आहे. भक्तिरस निर्माण होतो. अश्रू हे भक्तिरसाचं लक्षण. जेव्हा हृदयात रस भरतो, तेव्हा डोळ्यातून पाणी वाहतं. देवाचा स्पर्श. संत म्हणतात, अश्रू म्हणजे देवाने दिलेला प्रसाद. विज्ञान काय सांगतं? आध्यात्मिक शक्ती सोडून विज्ञानही म्हणतं, भजन अश्रू आणतात, कारण लिम्बिक सिस्टम सक्रिय होते. भावना नियंत्रण करणारा मेंदूचा भाग भजनाचे लगेच ॲक्टिव्ह होतो. ऑक्सिटॉक्सिन आणि डोपामिन रिलीज होतात, जो आपल्याला शांती आणि प्रेमाची भावना देतात. हृदयाचा ठोका आणि भजनाचा ताल एक होतो. या सिंक झाल्यावर मन नरम होतं आणि अश्रू आपोआप येतात. आजच्या काळात त्याचा अर्थ काय? जर तुम्हाला भजन ऐकताना अश्रू येत असतील, तर समजा तुमच्या अजूनही भक्ती जिवंत आहे. देव तुमच्या जवळ बसला आहे. तुमचं मन देवाकडे वळत आहे. तुमचा आत्मा जागा होत आहे. हे अश्रू कमजोरी नाहीत, हे देवाचे आशीर्वाद आहेत. डोळे बंद करा, श्वास शांत घ्या आणि मनात म्हणा,
पांडुरंगा, ही माझी वेदना, हसू, रडणे सगळं तुलाच अर्पण. जर ही कथा, ही भक्ती तुमच्या मनाला थोडंसंही स्पर्श करून गेली असेल तर हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत पोचवा. देव तुमच्यावर कृपा करत. जय जय रामकृष्ण हरी.